नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती. जसं की नुकतीच ग्रुप सी मेन्सची आन्सर की आलेली आहे आणि खूप साऱ्या मुलांमध्ये दुविधा आहे की आन्सर हे चुकीचे दिलेले आहे. खूप ठिकाणी आन्सर हे म्हणजे ऑब्जेक्शन त्याच्यावरती घेऊन तो प्रश्न बदलू शकतो. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणते कोणते प्रश्न आहेत की ज्यावरती आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो आणि ते बदलू शकतात. यामध्ये काही असे प्रश्न आहेत की जे 100% त्यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे आणि काही असे 1-2 प्रश्न आहे की ज्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही त्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता. असे आपण काही प्रश्न घेतलेले आहे. सर्वप्रथम आपण मराठीपासून सुरुवात करूया. ठीक आहे. तर सर्वात पहिले जो पॅसेजचा जो प्रश्न होता की उदारमतवाद्यांची भूमिका कशी असावी? याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे की अधिकार व हक्क सांगणारे. पण जर आपण पॅसेज जर वाचला तर पॅसेजमध्ये एकदम सरळ-सरळ दिलेलं आहे, की उदारमतवाद्याची जी भूमिका आहे, ती कशी असायला पाहिजे? तर अगदी साधी आणि सरळ. आणि त्याचं उत्तर पण दिलेलं आहे वरती. त्याचं उत्तर पण दिलेलं आहे 1 म्हणून, अगदी साधी आणि सरळ. तरी पण आयोगाने उत्तर काय दिलेलं आहे? 3 दिलेलं आहे. तर या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेऊन हा प्रश्न 100% बदल होणारा प्रश्न आहे. याच्यावरती ऑब्जेक्शन घ्या. हा 100% बदलणारा प्रश्न आहे. ठीक आहे? हा मराठीचा पहिला प्रश्न आहे. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघू. दुसऱ्या प्रश्नामध्ये आहे हा वाला प्रश्न ज्याच्यावरती खूप जास्त डिस्कशन सुरू आहे. ठीक आहे. यामध्ये प्रश्न पडलाय की याचं उत्तर विधानार्थी असेल की होकारार्थी असेल. ठीक आहे. तर यामध्ये आयोगाने सरळ वाक्य विचारलं होतं, मला गाणे आवडते आणि त्याचं उत्तर आयोगाने दिलंय की विधानार्थी. पण आपण जरा एक मागचे पेपर बघू. ठीक आहे. मागचा पेपर हा 2018चा पेपर आहे. ठीक आहे. 2018चा पेपर आहे. यामध्ये त्यांनी बघा, सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे. तर आम्ही वाचलंच आहे खूप वेळेस, की जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये आपलं कालवाचक आणि स्थळवाचक जेव्हा शब्द येतो, तेव्हा ते वाक्य आपण काय गृहीत धरतो, की ते वाक्य विधानार्थी असेल. ठीक आहे, विधानार्थी असेल. जेव्हा बघा इथं सध्या हा शब्द आहे. ठीक आहे आणि आयोगाने पण उत्तर काय दिलंय त्याचं? एक उत्तर दिलंय. ठीक आहे, विधानार्थी. तसंच जेव्हा दुसरा एक प्रश्न अजून अजून आयोगाचीच पी-वाय-क्यू बघू. ठीक आहे, 2018चाच प्रश्न आहे हा पण. यामध्ये बघा 2018चाच आहे हा आणि आयोगाने इथं प्रश्न काय विचारला होता? संतांना सॉरी संताप गिळणे संतांना शोभते. ठीक आहे. संताप गिळणे संतांना शोभते. यामध्ये एक पण स्थलवाचक आणि कालवाचक शब्द नाहीये. आणि याचं उत्तर आयोगाने काय दिलंय? बघा किती नंबरचा आहे? 2 नंबरचा प्रश्न होता. याचं उत्तर 2 दिलंय म्हणजे होकारार्थी दिलंय. ठीक आहे. तर याच्यावरून असं कळतंय आपल्याला, की आयोगाने जे आपल्याला उत्तर दिलेलं आहे यामध्ये, त्याचं उत्तर होकारार्थी पाहिजे होतं, असं खूप जणांचं म्हणणं आहे. कारण की यामध्ये कोणताच स्थलवाचक शब्द नाही, कालवाचक शब्द नाही. त्यामुळे तुम्ही याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि आयोगाचेच पी-वाय-क्यू तुम्ही रेफरन्स म्हणून पाठवू शकता. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न बघू. हा वाला प्रश्न मात्रा. ठीक आहे. याच्यावरती पण खूप जास्त डिस्कशन झालेलं आहे. पहिलेच सांगून देतो, मला असं वाटत नाही की हा प्रश्न चेंज होईल म्हणून. ठीक आहे. फक्त एक असा सोर्स सापडलेला आहे की ज्याच्यामध्ये मात्राचा एक अर्थ दिलेला आहे. ठीक आहे. तर आयोगाने उत्तर याचं दिलंय की उपाय किंवा औषधाची गोळी. ठीक आहे. असे 2 ऑप्शन दिलेले आहे. पण जेव्हा आपण एक सोर्स बघितलाय, मराठी शब्दरत्नाकर हा आहे वागो आपटे यांचा. ठीक आहे. तर यामध्ये आयोगाने मात्रा जी आहे ना, मात्राला माप सुद्धा दिलेलं आहे, माप. आणि आपल्या जे ऑप्शन्स आहे, ऑप्शनमध्ये सुद्धा आपल्याला माप पाहायला मिळते. तर ज्याला कोणाला असं वाटते की याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यावं, त्यांचा प्रश्न चुकलेला असेल, ठीक आहे. कारण की हा प्रश्न रद्द होऊ शकतो. मी 100% गॅरंटी देत नाही याची की हा होऊ शकतो. कारण की असं वाटत नाही की हा प्रश्न मोस्टली चेंज होईल म्हणून. पण तरी जर कोणाला वाटत असेल की याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यावं, तर तो बिनधास्तपणे घेऊ शकतो. ठीक आहे. हे झाले मराठीचे 4 प्रश्न. मला असं वाटलं की यांच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. आपण जर म्हणजे समोर जाऊन जर अजून जर प्रश्न भेटले आणि त्याचे रिसोर्सेस भेटले, तर ते पण आपण टाकण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता आपण इंग्लिशला सुरुवात करू. इंग्लिशचा हा जो प्रश्न आहे, हा मला असं वाटते की 100% हा प्रश्न रद्द होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. हा प्रश्न कॅन्सल होण्याचे चान्सेस आहे. कारण की त्यांनी काय विचारलंय? करेक्ट पॅसिव्ह वाईज विचारलंय. द गार्ड रिफ्यूज हिम ॲडमिटन्स. ठीक आहे. आणि इथं पण बघा ॲडमिटन्स वॉज रिफ्यूज. ठीक आहे. हा पण एक
पॅसिव्हाइज बनतो आणि इथं पण बनतो. जेव्हा आपण व्यक्तीला घेऊन बनवतो तेव्हा ही वॉज रिफ्यूज ॲडमिटन्स बाय द गार्ड. ठीक आहे. हा पण पॅसिव्हाइज बनतो. आयोगाने याचं उत्तर 2 दिलेलं आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न कॅन्सल होण्याचे, रद्द होण्याचे चान्सेस खूप जास्त मला असं वाटत आहे. ठीक आहे. कारण की याला पण ज्याला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, ज्याचा कोणाचा चुकला असेल वगैरे, तर तो घेऊ शकतो. कारण की हा कॅन्सल होण्याचे चान्सेस पुरेपूर आहे. ठीक आहे. हा पहिला प्रश्न होता इंग्लिशचा. त्यानंतर दुसरा हा वाला प्रश्न. हा वाला प्रश्न मला असं वाटतं की हा पण चेंज होईल 100%. कारण की पहिले जे वाक्य आहे कंडिशनचं, ते वाक्य आहे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. ठीक आहे. माईट हॅव बीन प्रिव्हेंटेड. हे पूर्णचं पूर्ण पास्ट परफेक्ट टेन्सचे वाक्य आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य येते तेव्हा ते इम्पॉसिबल दाखवते. ठीक आहे. इम्पॉसिबिलिटी दाखवते आणि याचं उत्तर 4 यायला पाहिजे. ठीक आहे. तर याच्यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. हा 100% चेंज होण्यासारखा प्रश्न आहे. ठीक आहे. हा इंग्लिशचे 2 प्रश्न होते. आता आपण सरळ डायरेक्ट GSमध्ये येऊ. ठीक आहे. GSमध्ये खूप सारे प्रश्न असं वाटते की त्यांच्यामध्ये बदल होण्याचे चान्सेस आहे. तर सर्वप्रथम हा वाला जो प्रश्न होता ह्युमन आयचा, यामध्ये आयोगाने काय केलं आहे, आयोगाने याचं उत्तर दिलं आहे सी आणि बी. ठीक आहे. आयोगानं उत्तर बरोबर दिलं आहे, पण प्रॉब्लेम काय झाला याच्यामध्ये, हा जो डबल कॉन्केव लेन्स आहे इथं लिहिलेला आहे आयोगाने डबल कॉन्केव लेन्स, पण ॲक्च्युली ते डबल कॉन्केव लेन्स नाही आहे, ते पाहिजे होतं डबल कॉन्व्हेक्स लेन्स. ॲक्च्युली आयोगाचं इथं लिहिताना चुकलं. आयोगानं बरोबर उत्तर दिलं ॲक्च्युली ते, पण त्या ब्रॅकेटमध्ये लिहिताना यांनी इथं डबल कॉन्केव लेन्स लिहिलं. तिथं पाहिजे होतं डबल कॉन्व्हेक्स लेन्स. जसे की बघा इथं काय आहे, बाय कॉन्व्हेक्स म्हणजेच डबल कॉन्व्हेक्स. तर त्या एका चुकीमुळं हा प्रश्न रद्द होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. तर ज्यांचा कोणाचा चुकला असेल किंवा त्यांना ऑब्जेक्शन टाकायचं असेल तर तुम्ही हा प्रश्न बिनधास्तपणे टाकू शकता, कारण की हा रद्द होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. ठीक आहे. त्यानंतर एक समोरचा प्रश्न आहे. हा प्रश्न याच्यामध्ये मला पॉसिबिलिटी खूप जास्त कमी वाटते की बदल होईल. पण मी म्हणजे याच्यावरती मला हे पण नाही भेटले, आपले सोर्सेस पण नाही भेटले की जो यांनी सांगितलंय की जे पाणी आणि मृदा आहे, जे की रिफ्लेक्ट करते प्रॅक्टिकली नो इन्फ्रारेड लाईट. ठीक आहे. तर काही काही ठिकाणी म्हटलंय की जे सॉईल आहे ते रिफ्लेक्ट करते. ठीक आहे. काही काही ठिकाणी इंटरनेटवरती आपल्याला सोर्सेस भेटतात, पण असं एकदम म्हणजे एकदम जो ठळक भेटेल असा पुरावा आपल्याला अजून भेटलेला नाही आहे. ठीक आहे. पण जर तुम्हाला कोणाला जर टाकायचं असेल तर टाकू पण शकता. ठीक आहे. त्यासाठी आहे म्हणजे 1-2 माझ्याकडे आहे, पण ते एवढे ठळक नाही आहे. म्हणून ज्याला कोणाला पाहिजे असेल तर आपण ते देऊ शकतो त्याला. ठीक आहे. हा एक होता प्रश्न सायन्समधला. त्यानंतर हा वाला प्रश्न. मला असं वाटतं की हा प्रश्न नक्की चेंज होईल 100%. त्याचं कारण असं आहे की आयोगाने काय विचारलं, प्रमुख उद्दिष्टे विचारली होती. ठीक आहे. आणि आपल्याकडे 1-2 पश्चिम घाटाचेच, वेस्टर्न घाट्सचेच काही सूचना आहे. त्यामध्ये की नाही सरळ सरळ लिहिलेलं आहे की आनुवांशिकतेचे जतन करायचे आहे. ठीक आहे. क्षेत्रातील आनुवांशिकतेचे जतन करायचे आहे. आणि दुसरं काय होतं की सक्रिय सहभाग असणे. ठीक आहे. आयोगाने याचं उत्तर सध्या काय दिलंय, अ आणि क. म्हणजे प्रिझर्व्ह द जेनेटिक डायव्हर्सिटी, आनुवांशिकता आणि वंशाचे जतन आहे. आणि ए आणि सी, सॉरी हां, ए आणि सी. पण यामध्ये वंशाचे जतन पण येते जसं आपण खाली बघितलं, आणि सक्रिय सहभाग मिळवणे हे पण येते. तर मला असं वाटते की हा प्रश्न चेंजेस होण्याचे पुरेपूर म्हणजे चान्सेस आहे. ठीक आहे. तर यावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. हा वाला आपल्या जिओग्राफीमध्ये हा प्रश्न आलेला होता. ठीक आहे. त्यानंतर हा वाला एक प्रश्न आहे पंचायत राजचा. तर यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे प्राथमिक शाळा आहे त्याचं व्यवस्थापन पेसामध्ये येत नाहीये, असं त्यांचं म्हणणं आहे. पण जेव्हा आपण पेसाचा जो कायदा बघतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, मिनिस्ट्री ऑफ लॉ जस्टिसमध्ये, त्यामध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे की द पॉवर टू एक्सरसाइज द कंट्रोल ओव्हर द इन्स्टिट्यूशन अँड फंक्शनरीज इन ऑल सोशल सेक्टर. जेव्हा सोशल सेक्टरची गोष्ट येते आणि त्यामध्ये मग स्कूल पण येते. ठीक आहे. त्यामध्ये स्कूलसुद्धा येते. जर मग स्कूल येत असेल तर मग ही पण प्रायमरी स्कूल पण, म्हणजे ह्या पण गोष्टी त्यामध्ये येतात. तर याचं उत्तर ऑल ऑफ द अबोव येऊ शकतो. ठीक आहे. काही मुलांना इथं पण थोडा प्रॉब्लेम आहे की खनिज पट्ट्यावर नियंत्रण ठेवणे हा अधिकार आहे की नाही, पण त्याचा पण एक ठोस पुरावा देऊन त्याच्यावरती पण म्हणजे ऑब्जेक्शन घेऊ शकतो. ठीक आहे. तर हे थोडे प्रश्न म्हणजे
ऑब्जेक्टिफायबल आहे म्हणजे याच्यावरती म्हणजे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. असे हे 10 प्रश्न आहेत. ठीक आहे. तर या 10 प्रश्नांमध्ये ज्यांचे कोणाचे चुकलं असेल किंवा ज्यांचं म्हणजे आयोगाने दिलेलं आन्सर आणि त्यांचं आन्सर हे चुकीचे आले असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. तुम्हाला जर सोर्सेस पाहिजे असेल तर मी तुम्हाला सेंड करू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल की याच्यामध्ये अजून कोणते जे प्रश्न आहे जे की त्यावरती पण ऑब्जेक्शन घेता आलं पाहिजे. ठीक आहे. तर ते तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आपण त्याच्यावरती पण सोर्सेस शोधण्याचा प्रयत्न करू आणि त्याचा जर सोर्सेस भेटला तर नक्की तुम्हाला कळवू. ठीक आहे. तर थँक यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण MPSCच्या रिलेटेड खूप सारे व्हिडिओज घेऊन येत आहोत. तर नक्की सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.